अखेरकार खूप दिवसानंतर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली। शेतकरी मित्रांनो, बँक खात्याकडे लक्ष द्या, कारण की आता कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची घोषणा झाली आहे। नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला असून अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी योजनेसाठी हजारो कोटींची तरतूद ही सरकारच्या माध्यमातून करण्यात आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आणि फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वाच हप्ता नव्हे, तर केंद्र सरकारच्या माध्यमातून आता पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे देखील 2000 रुपये अशा पद्धतीने हे 4000 रुपये आता तुमच्या खात्यावरती जमा होतील। आणि याच संदर्भातील अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। सरकारच्या माध्यमातून अखेरकार खूप दिवसानंतर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आता एकंदरीत जर विचार केला तर सरकार देखील शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे। नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला असून सरकारने शेतकऱ्यांच्या योजनांसाठी हजारो कोटींची तरतूद केली आहे। आता नमो शेतकरी योजना असेल तर नमो शेतकरी योजनेसाठी हजारो कोटींची तरतूद करण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे। तसेच सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची देखील घोषणा केली आहे। राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ही 2 लाख रुपयापर्यंत करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून आता नक्कीच यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। परंतु सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार, नमो शेतकरी योजना बंद झाली की काय, तर असे अनेक देखील प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये येत होते। परंतु शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता नमो शेतकरी योजना बंद झाली अशी देखील चर्चा सुरू झाली होती आणि त्यावरूनच राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टीकरण दिले आहे। दत्तात्रय भरणे म्हणाले की म्हणजेच की राज्याचे कृषी मंत्री म्हणाले की नमो शेतकरी योजना ही बंद झाली नाही आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार असं स्पष्टीकरण या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी दिलं होतं। त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही, नमो शेतकरी योजना बंद झाली नाही हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आता सरकारच्या माध्यमातून हजारो कोटींची तरतूद करण्यामध्ये आली, मग नेमका हप्ता कधी जमा होणार, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत खात्यावरती जमा होणार हे जाणून घेणं देखील अत्यंत आवश्यक आहे। आता सध्या सोशल मीडियाचा जर विचार केला तर सोशल मीडियावरती बऱ्याच साऱ्या आपल्याला बातम्या बघायला मिळत आहेत की ज्यामध्ये असं सांगण्यामध्ये येत आहे की आज खात्यावरती पैसे जमा होणार, काल पैसे जमा झाले, उद्या पैसे जमा होणार, आज खात्यावरती पैसे जमा झाले, तर अशा पद्धतीच्या बऱ्याच साऱ्या बातम्या आपल्याला बघायला मिळत आहेत। आता काही बातम्यांमध्ये दररोज सांगण्यामध्ये येत आहे की आज खात्यावरती पैसे जमा झाले, मग शेतकरी काय करतात तर बँकेमध्ये जातात, बँक खाते चेक करतात, बँकेमध्ये दररोज शेतकरी चक्रा मारतात की खात्यावरती पैसे जमा झाले असतील, परंतु बँक खाते चेक केल्यानंतर खात्यावरती 1 रुपया सुद्धा आलेला नसतो। त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे देखील वातावरण बघायला मिळत होते। परंतु सध्या जर बघायला गेलं तर आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही, कारण की अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। खरं तर साधारणतः नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करणे अपेक्षित होते, परंतु काही तांत्रिक कारणामुळे हप्ता वाटप करण्यासाठी तब्बल साधारणतः 5 ते 6 महिन्यांचा या ठिकाणी विलंब झालेला आहे। परंतु आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। काही कारणास्तव नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला असला तरी अखेरकार सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे। आता नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, तसेच पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील नेमका कधी किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होणार,
तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. नवीन आणि ताजी माहिती या ठिकाणी समोर आली आहे. अर्थसंकल्पामध्ये कोट्यावधी रुपयांची तरतूद या ठिकाणी झाली आहे. आता तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता नेमका कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, तसेच कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाही आणि हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार का. कारण की सरकार सध्या काय करत आहे म्हणजेच की बऱ्याच शेतकऱ्यांना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून अपात्र करण्यामध्ये आले आहे आणि जर तुम्हाला देखील अपात्र करण्यामध्ये आले असेल तर तुम्हाला हप्त्याच्या लाभासाठी कोणते काम करावे लागणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाची बातमी तुम्हाला बघायला मिळणार आहे. प्रत्येक महत्त्वाची अपडेट तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. जर तुमच्या खात्यावरती पैसे नेमके कधीपर्यंत जमा होणार हे जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट. तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. स्क्रीनवरती शेतकरी मित्रांनो बघू शकता. मोठी बातमी, पीएम किसान आणि नमो शेतकरीचे 4,000 रुपये खात्यावरती जमा होणार अशा पद्धतीची बातमी आता समोर आली आहे. आता शेतकरी मित्रांनो म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता जवळ आला आहे. केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी पीएम किसान सन्मान निधी योजना आणि महाराष्ट्र राज्य शासनाची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन योजनांचे हप्ते आता एकत्र मिळणार असल्याची देखील माहिती नुकतीच समोर आली आहे. म्हणजेच की आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 4,000 रुपये जमा होणार आहेत. 2 हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये. नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे किती तर 2,000 आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये आता जमा होणार आहेत. आता हे पैसे नेमके कधी येणार, कोणाला मिळणार आणि तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत की नाही हे तुम्ही कसं तपासू शकता, तर याबद्दलची सविस्तर आणि अचूक माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता सर्वात आधी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना नेमक्या काय आहेत हे आपण थोडक्यात बघूया. तर शेतकरी मित्रांनो, देशातील आणि राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, त्यांना शेतीसाठी आर्थिक सहाय्य मिळावे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारावे या उद्देशाने, या हेतूने सरकारने म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून या 2 महत्त्वपूर्ण योजना राबवल्या जात आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजना आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना अशा पद्धतीने या 2 योजनांच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आधार या ठिकाणी मिळत आहे. आता पीएम किसान योजना ही केंद्र सरकारची योजना असून या अंतर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती दरवर्षी 6,000 रुपये, प्रत्येकी 2,000 रुपयांचे 3 हप्ते अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम ही जमा करण्यामध्ये येत आहे. हा पैसा शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर शेतीशी संबंधित खर्चासाठी मोठा आधार आहे. तसेच नमो शेतकरी योजना महाराष्ट्र सरकारने 2023 मध्ये ही योजना सुरू केली आहे. याचा उद्देश केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेला पूरक असा आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकार पीएम किसान योजनेप्रमाणेच शेतकऱ्यांना दरवर्षी अतिरिक्त 6,000 रुपये, प्रत्येकी 2,000 रुपयांचे 3 हप्ते देत आहे. म्हणजेच की पीएम किसान योजनेचे 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये अशा पद्धतीने या 2 योजनांचे शेतकऱ्यांना दरवर्षी 12,000 रुपये या ठिकाणी सरकार देत आहे. जेव्हा या 2 योजनांचे हप्ते एकाच वेळी जाहीर होतात तेव्हा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात थेट 4,000 रुपये जमा होत असतात. पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात, ज्यामुळे शेतकऱ्यांना दुप्पट फायदा होतो. आता हे नेमके 4,000 रुपये कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, सहसा सरकार अशा मोठ्या लाभ हस्तांतरणासाठी विशिष्ट कार्यक्रम आयोजित करते किंवा थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करते. त्यामुळे आपल्या मोबाईलवरती येणाऱ्या अधिकृत मेसेजकडे आणि कृषी विभागाच्या सूचनांकडे लक्ष ठेवणे देखील अत्यंत आवश्यक आहे. आता डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार. डीबीटी म्हणजेच की
डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीच्या माध्यमातून खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। आता 4,000 रुपये हे तर जमा होणार, हे तर आपल्या सर्वांना माहीत झाला। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये, म्हणजेच की 2 योजनांच्या 2 हप्त्यांचे 4,000 रुपये आता जमा होणारच आहेत। परंतु हे 4,000 रुपये कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा एकत्रित लाभ केवळ विशिष्ट अटी पूर्ण करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांनाच या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे तुम्ही या लाभासाठी पात्र आहात की नाही हे तपासून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। खालील आपण म्हणजेच की आता या ठिकाणी पात्रता देखील म्हणजेच की सांगण्यामध्ये आली आहे, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार याबद्दलची देखील माहिती समोर आली आहे। आता स्क्रीनवरती लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार का नाही। तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपले KYC पूर्ण केले नाही तर त्यांना हा हप्ता मिळणार नाही। हे लवकरात लवकर पूर्ण करून घ्या। तुम्ही तुमच्या जवळच्या CSC सेंटरला किंवा ग्रामसेवा केंद्राला भेट देऊन KYC करून घ्या। आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, तर ज्या शेतकऱ्यांची KYC पूर्ण असेल तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार, अन्यथा खात्यावरती हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुमची KYC पूर्ण आहे का नाही याची खात्री करा आणि KYC नसेल तर तात्काळ आजची आज KYC करून घ्या, कारण की KYC केली तरच खात्यावरती पैसे जमा होतील। KYC करण्यासाठी तुमच्या जवळच्या CSC सेंटरला किंवा ग्रामसेवा केंद्राला भेट द्या। त्या ठिकाणी गेल्यानंतर साधारणतः फक्त 5 मिनिटांमध्ये तुमची KYC पूर्ण होईल, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। म्हणजेच की तुम्हाला हप्त्याच्या लाभासाठी काय करायचं आहे, KYC करायची आहे। जर KYC केली नसेल तर आजची आज KYC करून घ्या आणि ज्या शेतकऱ्यांची KYC पूर्ण असेल तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होतील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। त्यानंतर तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे अनिवार्य आहे। तुमच्या बँकेच्या खात्याला आधार लिंक नसेल तर पैसे जमा होणार नाहीत। बँकेत जाऊन तुम्ही हे काम करून घेऊ शकता। तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरच या ठिकाणी पैसे जमा होत असतात। त्यामुळे तुमचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या। आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरच पैसे जमा होतील, अन्यथा पैसे जमा होणार नाहीत। जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर बँकेमध्ये जाऊन आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा। हे काम पूर्ण असेल तरच पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घ्या। आणि त्यानंतर तुमच्या जमिनीची नोंदणी PM किसान पोर्टलवरती यस अशी असणे आवश्यक आहे। जर त्या ठिकाणी नो असेल तर तुम्हाला त्वरित कृषी विभागाशी संपर्क साधावा लागेल आणि त्या ठिकाणी तुमची जी माहिती आहे ती तुम्हाला या ठिकाणी अद्ययावत करावी लागेल। म्हणजेच की तुमच्या जमिनीची नोंदणी PM किसान पोर्टलवरती यस असणे आवश्यक आहे। त्यासाठी त्या ठिकाणी यस जर दाखवत नसेल, नो दाखवत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या जमिनीची नोंदणी PM किसान पोर्टलवरती अद्ययावत करायची आहे, ती यस करायची आहे, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। म्हणजेच की साधारणतः या 3 बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे। आणि त्यानंतर फक्त म्हणजेच की नमो शेतकरी योजना जी आहे ती फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठीच आहे, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। म्हणजेच की जर एकंदरीत जर बघायला गेलं तर साधारणतः 3 कामे पूर्ण करणे आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांची ही 3 कामे पूर्ण असतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील। पुन्हा एकदा सांगतो, ज्या शेतकऱ्यांनी KYC केली नसेल तर अशांनी KYC करा। ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा। तसेच ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीची नोंदणी PM किसान पोर्टलवरती या ठिकाणी अद्ययावत नसेल, यस नसेल तर अशा शेतकऱ्यांनी जमिनीची नोंदणी PM किसान पोर्टलवरती अद्ययावत करा आणि ती यस करा, हे देखील म्हणजेच की करणे आवश्यक आहे। आणि जर तुमच्या जमिनीची नोंदणी PM किसान पोर्टलवरती यस अशी असेल तर त्या ठिकाणी काळजी करण्याची गरज नाही, हे देखील लक्षात घ्या। तर साधारणतः या 3 बाबींची पूर्तता असेल तरच खात्यावरती पैसे जमा होतील, हे लक्षात घेणं आवश्यक आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, हप्त्याच्या लाभासाठी कोणती कामे करावी लागणार
हे तर तुम्हाला समजलंच असेल, परंतु आता नेमका हप्ता कधी जमा होणार हे जाणून घेणं आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता हप्त्याच्या वितरणासाठी जेवढी रक्कम लागणार होती ती सरकारने मंजूर केली आहे. अर्थसंकल्पामध्ये हजारो कोटींचा निधी राज्य सरकारने मंजूर केलेला आहे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील आता हप्ता जमा होणार आहे. आता 4,000 रुपयांचा हप्ता नेमका कधी जमा होणार, तर शेतकरी मित्रांनो याच मार्च महिन्यामध्ये साधारणतः 15 तारखेपर्यंत म्हणजेच की 15 मार्च पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. आता निधी मंजूर झाला म्हटल्यावरती हप्ता तर जमा होणारच आहे. आता एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून हजारो कोटींची तरतूद करण्यामध्ये आली आहे. आता पैसे तर मंजूर झाले, परंतु खात्यावरती जमा होण्यासाठी काही शासकीय प्रक्रिया असते आणि ही शासकीय प्रक्रिया लक्षात घेता साधारणतः 15 मार्च पर्यंत पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. एकदा निधी मंजूर झाल्यानंतर साधारणतः 5 ते 10 दिवसांच्या पैसे जमा होत असतात, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजेच की अधिकृतपणे सरकारने तारखेची घोषणा केली नसली तरी विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून जी काही माहिती समोर आली आहे त्यानुसार साधारणतः 15 मार्च पर्यंत राज्यातील साधारणतः 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यामध्ये आली आहे. आणि हप्त्याच्या लाभासाठी KYC करणे आवश्यक आहे. आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे आणि त्यानंतर तुमच्या जमिनीची नोंदणी पीएम किसान पोर्टलवरती यस अशी असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी मित्रांनो, ही माहिती अत्यंत महत्त्वाची होती. सध्या जर बघायला गेलं तर सोशल मीडियावरती अनेक अफवा आणि चुकीच्या बातम्या पसरत असतात, त्यामुळे केवळ अधिकृत स्रोतांकडून मिळालेल्या माहितीवरतीच विश्वास ठेवा. कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटला नियमित भेट द्या आणि तुमच्या मोबाईलवरती येणाऱ्या पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत SMS कडे लक्ष ठेवा. या दोन्ही योजनांचा लाभ घेऊन आपले आर्थिक नियोजन अधिक चांगले करणे देखील आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. अशीच माहिती म्हणजेच की अशा पद्धतीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स बातम्या पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. तसेच हा व्हिडिओ जर आवडला असेल, ही माहिती चांगली वाटली असेल तर इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.